तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 11 सप्टेंबर 2025 आणि आज जवळपास 1 वाजेपासून जे आहे ते 1 ते 2 वाजतापासून जे आहे ते ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण बघा, काही बहिणींचा असा प्रश्न आहे की जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे कोणत्या बहिणीला आले आहे का, कोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये आले आहे का? कारण जे काही 25 लाख बहिणी आहेत, 25 लाख बहिणींची पडताळणी आणि चौकशी चालू आहे। त्यापैकी काही बहिणी पात्र होणार आणि त्या बहिणींना जे आहे ते जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र मिळणार अशी बातमी सुद्धा आणि मी सुद्धा अशा प्रकारे सांगितलं होतं आणि 100% ते होणार आहे। पडताळणी चौकशी झाल्यानंतर 100% हे पैसे येणार आहे। पण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे काही आता वितरण सुरू आहे, आज वितरण झालं, उद्या वितरण होणार, त्यानंतर जोपर्यंत हे 2 ते 3 दिवस वितरण चालणार आहे, या वितरणामध्ये ज्या बहिणी चौकशीमध्ये पात्र झालेल्या आहेत, ज्या बहिणींची आधी चौकशीमधून महिला व बाल विकास विभागाकडे गेलेली आहे, त्या बहिणींना या वितरणामध्ये पैसे आले आहे का किंवा कोणत्या बहिणींना येणार आहे का, याबद्दल भरपूर बहिणींना जे आहे त्याला प्रश्न पडलेला आहे। तर हा प्रश्न तुमचा या ठिकाणी मी क्लिअर करणार आहे की तुम्हाला या वितरणामध्ये पैसे येणार का किंवा कधी येणार। तर बघा, अजूनपर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याच बहिणींना पैसे आलेले नाही। फक्त ऑगस्ट महिन्याचे पैसे त्याच बहिणींना मिळत आहे ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले। म्हणजे ज्या बहिणींना रेग्युलर पैसे येत आहेत त्याच बहिणींना 1500 रुपये या हप्त्याचे जमा झालेले आहे। म्हणजे आजपासून जमा झाले, 1-2 दिवसात आणखी जमा होईल। पण जून आणि जुलै महिन्याचे ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही, ज्या बहिणींची चौकशी सुरू आहे, अशापैकी कोणत्याच बहिणीला त्यांच्या खात्यामध्ये 3 किंवा 2 महिन्याचे पैसे बिलकुल आलेले नाही, त्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू झालेलं नाही। कारण बघा, अशा प्रकारचा GR सुद्धा आलेला नाही अजूनपर्यंत किती निधी मंजूर झाला आणि कोणत्या बहिणींना पैसे मिळाले। आणि अदितीताई तटकरे यांनी बघा सकाळी जे काही अपडेट दिलेली होती त्या अपडेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की फक्त ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यांनी अशी अपडेट दिलेली होती आणि 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे जमा होणार आहे, आज जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि वितरण सुद्धा सुरू झालं। पण त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पडताळणी चौकशी यांच्याबद्दल काही चर्चा अजूनपर्यंत केलेली नाही। शासनाने बघा या बहिणींकडे सुद्धा थोडं लक्ष द्यायला पाहिजे ज्या बहिणींची पडताळणी झाली आहे। आता बघा 2 महिने जवळपास निघून गेलेले आहे। 2 महिन्यात काहीतरी 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 25 लाख पैकी 5 ते 6 लाख बहिणींची तरी पडताळणी चौकशी झाली असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये। त्या बहिणींची सुद्धा यादी या वितरणामध्ये टाकायला पाहिजे होती आणि त्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पाठवायला पाहिजे होते, पण शासनाने तसं केलेलं नाही। शासनाचं जे आहे ते या योजनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, तुम्हाला दिसून येत आहे। कारण वितरण जे आहे ते वितरण 6 दिवस लेट झालेलं आहे, 5 ते 6 दिवसानंतर उशिरा हे वितरण झालेलं आहे। GR सुद्धा लवकर आलेला नव्हता। त्याचप्रमाणे या ज्या अपात्र बहिणी आहे यांच्याकडे सुद्धा शासनाचं दुर्लक्ष होत असलेलं आपल्याला दिसून येत आहे। कारण त्यांच्याबद्दल सुद्धा कोणत्याच प्रकारची अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही। ते सांगतात की अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या पाठवलेल्या आहेत, पण भरपूर जिल्ह्यामध्ये तक्रार सुद्धा येत आहे की अंगणवाडी सेविका यांच्याकडून चौकशी झालेली नाही किंवा कोणतीच माहिती अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळाली नाही किंवा त्या बहिणी पात्र आहे का, आता त्यांना पैसे मिळणार का, पैसे कधी मिळणार, किंवा याबद्दल तरी अदितीताई तटकरे यांनी क्लिअरिटी द्यायला पाहिजे आणि काहीतरी वक्तव्य करायला पाहिजे की या बहिणींची चौकशी एवढे दिवस चालणार आहे किंवा या बहिणींना 2-3 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार। त्या बहिणींना सुद्धा पैशाची गरज आहे। त्या बहिणी सुद्धा वाट पाहत होत्या की आता ऑगस्ट महिन्याचं वितरण होईल तर आम्हाला पैसे मिळतील, अशा त्या बहिणींना सुद्धा आशा होती। पण त्या बहिणींची आशा तुटलेली आहे। या ठिकाणी त्यांना ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये पैसे मिळण्याचे चान्सेस नाही। तर बघा, चौकशी आणि जे काही पडताळणी आहे ते पूर्ण झाल्यानंतर यादी येईल। यादी आल्यानंतर तुमचं जे काही रेकॉर्ड आहे, जो काही अर्ज आहे तो महिला व बाल विकास विभागाकडे जाईल आणि अशा प्रकारे जे आहे ते अदितीताई तटकरे अपडेट देईल। अपडेट तुमच्यासाठी येणार आहे, अदितीताई तटकरे अपडेट देईल। याच ठिकाणी लिहिलेलं असेल की जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र मिळतील, पण ही अपडेट कधी येईल, कधी हे पैसे मिळेल अजूनपर्यंत त्याबद्दल शासनाने काहीच सांगितलेलं नाही। किंवा चौकशी झाली आहे का, पूर्ण झाली का, यादी गेली का, याबद्दल सुद्धा अजूनपर्यंत काहीच माहिती शासनाकडून आलेली नाही। पण शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी होताना दिसत आहे। फक्त रेग्युलर त्याच बहिणींना पैसे मिळत आहेत ज्या बहिणींना ऑलरेडी पैसे आलेले आहेत। तर बघा, अजूनपर्यंत या बहिणींना पैसे मिळाले नाही। लवकरच या बहिणींसाठी सुद्धा शासनाला रिक्वेस्ट आहे की लवकर या बहिणींची पडताळणी चौकशी पूर्ण करून त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळायला पाहिजे। कमीत कमी पुढच्या वितरणात सप्टेंबर महिन्यात जे काही आता ऑक्टोबर महिन्यामध्ये वितरण होईल त्या वितरणामध्ये तरी कमीत कमी त्या बहिणींना दिवाळी निमित्त, कारण समोर दिवाळी आहे, त्या दिवाळीच्या उत्सवानिमित्त तरी त्या बहिणींना एकत्रित त्यांची पूर्ण 3-4 महिन्याचे पैसे शासनाने द्यावे आणि त्यांची यादी क्लिअर करावी अशी शासनाकडे विनंती आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।